प्रॉपर वाटच नाही आहे, घनदाट जंगल आहे. मला आत्ता खूप त्रास व्हायला लागला. शांतता इथे, तुम्ही ते आवाज ऐकू शकता. किल्ले राजगड पुणेपासून साधारणतः 45 ते 50 किलोमीटर दूर असलेला हा डोंगरी किल्ला. बऱ्याच वर्षांनी आज योग जुळून आला या दुर्गराज राजगडला भेट देण्याचा. या व्हिडिओमध्ये आपण किल्ल्यावर जातानाचा संपूर्ण अनुभव पाहणार आहोत. ही पायवाट आहे, त्या पायवाटेने जावं लागतं. तिथून जर आपण खाली बघितलं तर तिकडे तोरणा किल्ला पण दिसतो आहे आणि घनदाट जंगल टाईपची पायवाट आहे. पण इथून आता चालतच जाणार आहोत. साधारणतः 1.5 ते 2 तास लागतात वरती चालत जायला. चढण चढतच आहोत. ते मस्त पक्ष्यांची माहिती लिहिली आहे. पारवा आणि भारद्वाज याच्याबद्दल पण ऐकलंच असेल तुम्ही. ही अशी वाट आहे, पायवाट आहे ही. साधारणतः 1.5 ते 2 तास चालत गेल्यानंतर आपण किल्ल्यावरती पोचतो. राजगड किल्ल्यावरती काय कसं आहे, संजीवनी माची, सुवेळा माची, बाले किल्ला दरवाजा, पाली दरवाजा, पद्मावती तलाव, हे एक छोटीशी पायवाट दिसते वरती जायला. पण आपण चांगल्या रस्त्याने जाऊया. अगेन पुन्हा एकदा इथे जर आपण बघितलं तर घार पक्षाचं माहिती लिहिले. साळुंकी, कॉमन मैना. तो तिकडे तोरणा दिसतोय आपल्याला, तोरणा किल्ला. आणि इकडे वरती राजगड. सो हा पूर्ण परिसर असा आहे. हा मधला जो खोरं हे दिसतंय, ह्या दोघांमध्ये इकडे तोरणा, इकडे राजगड. आपण बघितलं तर दोन्ही किल्ल्यांचं महत्त्व जास्त होतं. हे बघा, आता इथे टिटवी, आपल्याला माहिती आहे टिटवी ओरडते तर आपण थोडं अशुभच मानतो जास्त करून. आणि कावळा, कावळा तर सगळ्यांना माहिती आहे, याची माहिती लिहिली. ही पायवाट आपल्याला पाली दरवाजाकडे नेणार आहे. पाली दरवाजा. चालत राहूयात. आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे वाघ आणि सिंह यांची माहिती दिली. वर चढून आलेलो आहेत. तुम्ही ते आवाज ऐकू शकता. पक्ष्यांचे आवाज एवढे येतात ना, एवढी शांतता येते. घनदाट जंगल आहे, वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येत आहेत एकदम. इथून वरती जाऊयात. पायवाट तेवढी चांगली नाही, मला नाही माहिती मी वरती किती वेळात पोचणार आहे. पण एकच विचार येतो, आपण महाराजांची लोक होत. ते लोक जर रोज जात होते तर आपण एकदा नाही जाऊ शकत का? इथून वरती पाले किल्ला दिसतोय. सो त्याच्याकडे बघत बघतच पावलं टाकतोय. हे बघा, कुठेही प्रॉपर वाटच नाही आहे. सो इकडे चढ पायवाट तुम्हाला दिसत असेल. तो बघा वरती किल्ला दिसतोय. इकडे कोलदरी, चक्रावून पडला माणूस तर गेला. सो बी केअरफुल. इथून आपण आलो आहे. इथं आपली गाडी आहे. आता इकडे जायचं आहे आपल्याला, या टोकाला. चला चालत राहू. गडाचे पावित्र्य राखा. शिवकार्य प्रतिष्ठान एक चांगलं काम केलं आहे. जागोजागी डस्टबिन्स, कचऱ्याच्या कुंड्या ठेवल्यात जागोजागी. गडावरती राजगड किल्ला मुक्काम बंद आहे. सो गडावर राहण्यास मनाई आहे, मुक्काम करण्यास मनाई आहे. इथून पायऱ्या चालू झालेल्या आहेत. जुन्या काळातल्या पायऱ्या दिसतात त्या. आपल्या जुन्या काळातल्या मावळ्यांना हॅट्स ऑफ. इव्हन आत्ताही जे आपले गड किल्ले संवर्धक आपले मावळे किल्ल्यांवर सारखे व्हिजिट देतात, ते किल्ल्यावर जातात, त्यांनाही हॅट्स ऑफ. म्हणजे मी तर वर्षातून 1-2 किल्ल्यावर जाणारा माणूस, एवढ्यावरती आलो आपण. पण ह्या एवढ्याशा डिस्टन्सला मला आत्ता खूप त्रास व्हायला लागला. मी खूप वेळ घेणार आहे, हळूहळू जाणार आहे. आपल्याला काही घाई नाही आहे. 11:30 वाजलेत. सो आपल्याकडे वेळ भरपूर आहे.
सकाळी 8:30 ते 5:30 हे किल्ल्यावरतीचं टायमिंग आहे. 5पर्यंत आपण केव्हाही खाली येऊ शकतो. सो नो प्रॉब्लेम. निवांत जाऊ, आरामात जाऊ. भाकरी आणि कांद्याची चटणी आणलेली आहे. मस्त किल्ल्यावरती किल्ला फिरून झाला. आपण भाकरी खाऊया कांद्याची चटणीशी मस्तपैकी. कांद्याची चटणी मुद्दाम आणली, दुसरी भाजी आणता आली असती, पण कांदा चटणी आणि भाकरी खायची जी मजा जंगलामध्ये किल्ल्यावर राहण्यामध्ये ती कशातच नाही आहे. किल्ल्यावर टॉयलेट बांधत आहेत. सो ते अशा टाईपमध्ये त्यांनी वायर बांधून वरती जे मटेरियल लागतं बाथरूम कन्स्ट्रक्शनचं ते त्याच्यातून नेत आहेत. हा बघा मंकी कसला आहे. येऊ नको इकडं, अंगावर यायचं. पूर्ण दरी आहे ही आणि असं साईडने पूर्ण वाट आहे, पायवाट. आणि वरती भगवा ध्वज, बालेकिल्ला, पाली दरवाजा आहे. भर उन्हातून चालत असल्यामुळे आपल्याला अजून दम लागतो आणि मेन म्हणजे घसा कोरडा पडतो सगळ्यात महत्त्वाचं. आपण आता पाली दरवाजा इथे पोचलो आहोत. तिकडे पाली दरवाजा आहे. हा आहे पाली दरवाजा. जय शिवराय.